नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की बोरन्हाण हे कोणी करावे, का करावे, कधी करावे आणि याचं जे आपलं शास्त्राचं महत्त्व आहे ते नक्की कोणासाठी आहे आणि का म्हणजे कोणी सांगितलेलं आहे. तर बोरन्हाण हे शक्यतो आपलं जर मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हे करत असतात. आता ह्यावेळेस जे आपली मकर संक्रांत आहे ती 14 जानेवारीपासून ते 25 जानेवारीला रथसप्तमी आहे. तर आपण 14 जानेवारी ते 25 जानेवारीमध्ये आपण कधीही बोरन्हाण करू शकतो. बोरन्हाण शक्यतो 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी करतात आणि जे काही बोरन्हाण आहे म्हणजे एक प्रकारे शिशुसंस्कारच केला जातो आणि जे काही म्हणजे बोरन्हाणासाठी ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात. त्यानंतर अभ्यंगस्नान घातलं जातं तेल टाकून. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना हलव्याचे दागिने त्याची ओळख करून दिली जात असते. त्यामुळे लहान मुलांनाही समजते की हलवा म्हणजे नक्की काय. आणि जे काही बोरन्हाण आहे ते एक शिशुसंस्कारच आहे. जसं की आपलं आईच्या गर्भातून जसं बाळ बाहेर येतं त्यावेळेस त्याला काही वेदना होत नाहीत, आई खूप वेदना सहन करते, त्याचप्रमाणे बाळालाही काही वेदना होऊ नये यासाठी आपण बोरन्हाण घालताना ज्या काही गोष्टी ॲड करतो त्या गोष्टी बाळाच्या अंगाला टोचणाऱ्या, बोचणाऱ्या नसाव्यात, काहीतरी कुठेतरी लागणाऱ्या नसाव्यात. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी सॉफ्ट पद्धतीने घेतल्या जातात. जसं की आपलं बाळ जे आहे ते खूप नाजूक असतं आणि लहान बाळांना कुठे लागू नये, कुठे काही बोचणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी ॲड करू शकतो, म्हणजे जे की आपल्या बाळांना टोचणार नाही, बोचणार नाही आणि आकर्षक ॲट्रॅक्टिव्ह दिसतील. याच्यामध्ये आपण चुरमुरे, हलव्याचे दागिने, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा अशा काही गोष्टी ॲड करू शकतो. तसेच लहान मुलांसाठी ॲट्रॅक्टिव्ह असणारे चॉकलेट, गोळ्या, बिस्किटंही आपण याच्यात टाकू शकतो, जे की लहान मुलांना खूप खूप आवडते. तसंच लहान मुलांना ह्या दिवशी नजर लागू नये म्हणून शक्यतो काळ्या कलरचा ड्रेस हा घातला जात असतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे बोरन्हाण करत असतो. त्यानंतर मी माझ्या मुलीचं बोरन्हाण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो अशा 5 सुवासिनी बायका किंवा 7 सुवासिनी बायका जेवढ्या बायका भेटतील ते मुलांचं औक्षण करून अशा पद्धतीने सगळं त्यांच्या डोक्यावरून टाकलं जातं आणि त्यांना काही लागू नये म्हणून सर्व बायकांनी बघू शकता तुम्ही हात लावून धरलं होतं की आपल्या लहान बाळाला काही लागू नये, काही कुठे टोचू नये, बोचू नये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं सांभाळून करायच्या असतात. आणि जे काही मिक्स केलेलं आपलं मिश्रण असतं ते बाकीचे जे काही लहान मुलं असतात, चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं, गाजर, बोरं हे सगळं वेचून तेही आनंद लुटत असतात. त्यामुळे शक्यतो बोरन्हाण हे प्रत्येक घराघरात 5 वर्षापर्यंतच्या मुलांनी एक उत्सव, सण म्हणूनही साजरा केला जातो व शास्त्रोक्त पद्धतीने जे काही आपल्या मुलांना ह्या गोष्टीने जर नाहू घातलं तर त्यांचं जे काही नजर वगैरे लागलेली असते ती सगळी निघून जाते अशी सांगता केलेली आहे. त्यामुळे बोरन्हाण हे शक्यतो सगळ्यांनी घातलंच पाहिजे व आमच्याकडे तर अशी पद्धत आहे बोरन्हाण घालायची. सगळं जे काही मिश्रण असतं ते बाळाच्या डोक्यावर टाकलं जातं आणि अशा प्रकारे त्याला ह्या सगळ्या मिश्रणांनी न्हाऊ घातलं जातं.